नमस्कार. IFN मराठीमध्ये मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सुरण म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो. म्हणजे सुरणाची भाजी कोणी करत नाही आणि खातही नाही. पण जर सुरणाचे काप तळून खाल्ले तर खूप छान लागतात. तर आज मी तुम्हाला दाखवते सुरणाचे काप कसे करायचे. मी इकडे सुरण घेतले. सुरण छानपैकी साफ करून घेतले आणि त्याची आपण अशी मोठी मोठी कापं करून घेतलेली आहे. आता आपण त्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ लावणार आहोत. त्यानंतर 1 टीस्पून रेड चिली पावडर, 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश घेतलेले आपण इकडे आणि थोडीशी कोथिंबीर. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला. मला आवडते म्हणून मी घालते. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे छानपैकी. सगळ्या त्या कापांना असं लावून घ्यायचं आहे. प्रत्येक असं कापाला लागलं पाहिजे छानपैकी. मी इथे आलं लसूण क्रश घेतलं, तुम्ही पेस्ट घेतली तरीही चालणार आहे. आपण हे सगळीकडे असं छानपैकी लावून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, थोडासा रवा घेऊया डिशमध्ये आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेऊया म्हणजे बाइंडिंगसाठी. आता रवा काय होतं, तेलामध्ये कधी कधी पसरला जातो. गॅस सुरू करूया आणि तेल घालूया. आपण हे शॅलो फ्राय करतोय त्यामुळे थोडंसं तेल घालायचंय. आता आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतले ते मिक्स करूया आणि आता ही कापं आहेत ती ह्याच्यामध्ये अशी छानपैकी त्याला लावून घेऊया, रोल करून घेऊया त्याच्यामध्ये आणि इथे ठेवून देऊया. अशाच प्रकारे आपण ही सगळी कापं शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे वाट बघायची थोडीशी. आता ही छान अशी दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायची, शॅलो फ्राय. आता आपण हे होईपर्यंत वाट बघूया. एका साईडनी झाली असतील, बघूया झालेत का. झालेलं आहे. अशी कुरकुरीत छान तळली की इतकी सुंदर लागतात ना ही कापं. अजून तुम्हाला जर ही वेगळ्या पद्धतीने करायची तर तुम्ही सुरण अगोदर उकळून घ्या आणि मग तुम्ही तळलात तरीही चालणार आहे. आता ही एका साईडनी झाली आहेत, दुसऱ्या साईडनी पण होऊन द्यायची आपल्याला, त्यामुळे थोडी वाट बघायची. बघूया सुरणाची कापं तयार आहेत का. सुरी घेते आणि चेक करते. झालेली आहेत सगळी. बघूयात, सगळी शिजलेली आहेत. आता आपण ही काढून घेऊया, गॅस बंद करूया. छान खमंग सुगंध सुटलेला इकडे. छान अशी सुरणाची कापं तयार आहेत. आज माझं तर दुपारचं लंचचं काम झालेलं आहे. मी बॅक किचनला जाणार आहे मला गरम गरम भात आणि डाळ ठेवायला. आणि तुम्ही ही नक्की करून बघायची आहेत, मला सांगायचं आहे. आणि IFN मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.